बळकट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इराणवर नवीन आर्थिक निर्बंध जारी केले असून आर्थिक डी-डेला सुरुवात झाली। ट्रम्प यांच्या प्रशासनानं इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर आणि कंपन्यांवर दुय्यम निर्बंध लादण्याचा इशारा दिलाय। यामध्ये इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या किंवा त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना इशारा दिला आहे। इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या, अमेरिकेच्या ऊर्जा, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमध्ये सायबर घुसखोरी करणारे, तसंच मध्य पूर्वेतल्या दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या बेकायदेशीर तेल वाहतुकीमध्ये सहभागी व्यक्ती आणि कंपन्यांना लक्ष्य केलं जात असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी म्हटलंय। इराणच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याचं आवाहन पिगॉट यांनी केलं आहे। दुसरीकडे अमेरिकेच्या या तीव्र दबावाला इराणनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेच्या या धमक्यांवर आता कुणाचाही विश्वास उरलेला नाही, असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेरी बाफ यांनी म्हटलंय। दरम्यान इराणी राजवटीविरुद्ध लागू केलेल्या निर्बंधांबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे सचिव स्कॉट बेसेंट यांचं अभिनंदन केलं।